लोकांना अशा गोष्टीत इन्व्हेस्ट करायला आवडतं ज्या गोष्टी रोज वापरल्या जातात, ज्या गोष्टीचा खप रोज होतो, ती गोष्ट वाढणं साहजिकच आहे. आपल्याला वाटतं की FMCG आपण रोज वापरतो, म्हणजे काय फास्ट मुव्हिंग कन्झ्युमेबल गुड्स. टूथपेस्ट वापरतो, साबण वापरतो, शॅम्पू वापरतो, पण अशा काही गोष्टी आहेत का म्हणजे मी टूथपेस्ट पण सोडलं, शॅम्पू पण सोडला, तरी पण मला लागणारच आहे? हवा, पाणी, अन्न. अन्न ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला रोज लागणार आहे. रोज नव्याने रोज लागणारी गोष्ट म्हणजे अन्न. सगळ्यात जास्त इग्नोर केलेली गोष्ट म्हणजे ॲग्रिकल्चर सेक्टर. ॲक्च्युली कृषी हे इतकं इग्नोर्ड आहे की लोकांना त्यांच्या पोर्टफोलिओत फक्त टेक लागतात, डिफेन्स लागतात. त्यांच्या पोर्टफोलिओत त्यांना काय लागतं? IT वाले स्टॉक्स लागतात. अरे भरपूर वाढतील, मल्टीबॅगर होतील. ह्या सगळ्यांच्या नादामध्ये स्टेबल आणि छानपैकी ग्रोथ करणाऱ्या या सेक्टरला आपण विसरतो. IT सेक्टरचे मागच्या 3-4 महिन्यातले ग्रोथ बघितला तर ती 2, 4, 5% -टक्के. ऑटोमोबाईल सेक्टर सगळ्या लोकांना लागतं. प्रत्येकाला वाटतं महिंद्रा, टाटा माझ्या पोर्टफोलिओत पडीक असावा, विप्रो माझ्याकडे असावा, इन्फोसिस, TCS असावा. खाली चाललेत ते 1800 वरून 1600, 1700, 1500 पर्यंत आलाय लिटरली इन्फोसिस. ही गोष्ट आहे जी तुम्हाला रोज लागणार आहे. एक वेळ मोबाईल वापरू नका, जेवावं तर रोज लागणारच आहे ना. ॲग्रिकल्चर हा भारताचा कणा आहे. कुठल्या क्षेत्रात तो कणा आहे मी तुम्हाला एक इलेबोरेट करून ब्रॉड पिक्चर सांगतो. माझं तसं बघितलं तर शिक्षण, लौकिक शिक्षण माझं BSc ॲग्री झालं. मी पुणे गव्हर्नमेंट कॉलेज शिवाजीनगरमधून BSc पासआउट झालो. त्याच्यानंतर मी MSc सुद्धा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीतूनच पासआउट केलं. ॲग्रिकल्चर एंटोमॉलॉजी माझा स्पेशल सब्जेक्ट होता. याच्याबद्दल जास्त अंडरस्टँडिंग मला आहे. ॲग्रिकल्चर स्टॉकमध्ये तुम्ही बघायला गेलात ना तर जनरली तुम्हाला काय दिसतंय? बायर दिसतं. बायरचे काय? फवारा मारतो, स्प्रेअर, इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड हे बायरचे आहेत. धानुकाची खतं आहेत. कावेरी सीड्सची कंपनी आहे. कोरोमंडल तर खतं विकतं, म्हणजे कॉम्प्लेक्स फर्टिलायझर विकणारं ते एक लिडिंग कंपनी आहे भारतातली. काय असतं जनरली? व्हॉट इज फर्टिलायझर? ॲग्रिकल्चर म्हणजे काय असतं? झाड मोठं होणारच आहे. तुम्ही काय करा अगर करू नका, लावलेलं बी जर का रुजलं तर ते मोठं होणारच आहे. चांगलं मोठं व्हावं यासाठी शेतकरी फक्त चांगला एन्व्हायरमेंट देऊ शकतो. बाकी शेतकरी काही करत नाही. झाड देवाच्या कृपेने वर येतं. हे चांगलं एन्व्हायरमेंट म्हणजे काय? त्याला पाणी मिळावं म्हणजे त्याला पाणी देतो, त्याला खतं देतो. किडीचा प्रादुर्भाव झाला, रोगाचा प्रादुर्भाव झाला तर तो होऊ नये म्हणून आपण काय करतं तर माणसं त्याला म्हणजे पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड ह्या गोष्टी फवारतात जनरली. म्हणून पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड आणि फर्टिलायझर ह्या मेजॉरिटी 3 गोष्टीवरती हे ॲग्रिकल्चर सेक्टर डिपेंड आहे. आता नवीन गोष्टी आल्यात, प्रिसिजन ॲग्रिकल्चर, टिश्यू फार्मिंग, टिश्यू कल्चर ह्या गोष्टी नवीन आल्यात. त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी टेक्निकल आणि टेक्नॉलॉजिकल ॲग्रिकल्चर कंपनीज आहेत. आपण त्यांचा पण अभ्यास करू. जनरली फर्टिलायझर ही मेन गोष्ट आहे जी प्रत्येक शेतकऱ्याला लागते म्हणजे लागतेच. किती जरी तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणत असाल, कितीही म्हणत असाल, तर ऑर्गॅनिक फार्मिंग माणसाला जगवू शकत नाही. ऑर्गॅनिक फार्मिंगमधलं प्रोडक्टिव्हिटी कमी असते. एका हेक्टर मागे जर का तुम्हाला 4 क्विंटल येणार असेल तर ते ऑर्गॅनिकमध्ये 1-1.5 फार तर 2 त्याच्या पलीकडे येत नाही. एवढी माणसं आहेत. माणसांची संख्या वाढते, अन्नाची संख्या सुद्धा वाढली पाहिजे. एक काळ होता जेव्हा आपल्या वडिलांना किंवा तुम्ही झेड जनरेशनचे असाल तर तुमच्या आजोबांच्या काळात 1950-60च्या काळामध्ये लोकांना खायला नव्हतं. रेशनच्या दुकानावरती भाजीपाला मिळत होता. इंदिरा गांधीच्या काळात तर खाण्याची मोकार भ्रांत होती. ही भ्रांत अचानक कशी दूर झाली? लोकसंख्या तर वाढते, अचानक अन्न काय जास्त उगायला लागलं का? आपण खतं वापरायला सुरुवात केली. आपल्या तोंडाची गरज भागवण्यासाठी आपल्याला NPK हे केमिकली तयार झालेलं वापरण्याचीच गरज आहे. त्याच्याशिवाय आपण अन्नम बहुकुर्वितम तदव्रतम करू शकत नाही. आपण प्रत्येक तोंडाला अन्न देऊ शकत नाही. तुम्ही किती जरी ऑर्गॅनिक म्हणत असलात तर ते फक्त काही इलाइट लोकांसाठी, स्पेशल लोकांसाठी स्पेशल महागडी गोष्ट ऑर्गॅनिक आहे. सामान्य माणसासाठी मात्र खतं वापरलेलं अन्नच आहे. चला अंडरलाईन करा वरती, त्यांना दोघांना महिरूपी कंस टाकला तरी सुद्धा चालेल. खतं ही मेन गोष्ट आहे. खतांचा इतिहास बघायला गेलात ना तर हेवर हा खतांचा बाप सापडतो आपल्याला. खतं पूर्वी पण वापरायचो, म्हणजे जनावरं, गाई, म्हशी त्यांचं शेण आपण पूर्वी वापरायचो. त्यांच्यापासून जे FOIM फाड यार मॅन्युअर तयार होतं हे वापरून आपल्या आजोबांनी पणजोबांनी जे अन्न खाल्लं होतं ते खाल्लं होतं, बरोबर. पण नंतर काय झालं, ही माणसांची ग्रोथ ही जिओमेट्रिक ग्रोथ आहे. तर ह्या अन्नाची ग्रोथ ही अल्जेब्रिक ग्रोथ आहे. अल्जेब्रिक म्हणजे काय? 1, 2, 3, 4 अल्जेब्रिक ग्रोथ जी कोणाची आहे? अन्नाची ग्रोथ आहे. पण जिओमेट्रिकल ग्रोथ ही ह्युमन बिईंगची आहे. म्हणजे कशी? 2 माणसं, त्यांची मुलं 4, 4ची मुलं 8, 8ची मुलं 16, 32 ही एकदम एक्सपोनेन्शियल ग्रोथ आहे. आणि ही अशी ग्रोथ आहे, हे दोघांचा कुठेच ब्रेक इव्हन पॉईंट होत नाही. त्यामुळे आपल्याला केमिकल फर्टिलायझर वापरावेच लागणार. त्यांना प्रेझेंट आहे, त्यांना फ्युचर सुद्धा आहे आणि त्यांना ब्राईट फ्युचर सुद्धा आहे. हे तुमच्या डोक्यात पक्क राहू द्या. माझे कित्येक जवळचे लोक आहेत, अरे केमिकलचे शेअर नाही घेणार, ते जाणार आहेत खड्ड्यात, आता सगळं ऑर्गॅनिक येणार आहे. असं नाही होणार आहे. असं नव्हतं,
असं नाही आहे आणि पुढे येणार सुद्धा नाही, तुमचं पक्क डोक्यात राहू द्या. कीड आणि रोग बघितलात तर एक साधी कीड लागली तर ती 20% तुमचं उत्पन्न कमी करतं आणि चांगला रोग आला छानपैकी तर ते 40-50% तुमचं उत्पन्न घालवतं. तेल्या आला तर तुमची डाळिंबाची बाग डायरेक्टच घालवायची, बाकी काही विचार करायचा नाही. फवारण्या लागतात, द्राक्ष उत्पादकाला माहिती आहेत फवारण्या किती लागतात मरणाच्या. ढगाळ वातावरण बघितलं तरी फंगीसाईड बॅक्टेरिसाईड मारायला सरळ त्यांच्या गाड्या बाहेर पडतात. का पडतात? बिकॉज ऑफ धिस. जर का एखादा रोग आला परमनंट कार्यक्रम शेतकऱ्यांचा होतो. अर्थात हे ॲग्रिकल्चर आहे ना का गरजेचं आहे सांगतो. जरी मी ॲग्रिकल्चर सेक्टरमधून शिकलो असलो तरी माझा इन्कम ॲग्रिकल्चरमधून येत नाही, मी दुसरं काहीतरी करतोय. मग काय ॲग्रिकल्चर गरजेचं आहे? ॲग्रिकल्चर भारतातल्या लोकांना नोकरी देतं, एम्प्लॉयमेंट जनरेशन करतं. लक्षात ठेवा, 30% लोकांना फक्त आपण नोकऱ्या देऊ शकतो. MIDCत प्रत्येकजण कामाला जाऊ शकत नाही. मेटल फॅक्टरीत, हार्डवेअर फॅक्टरीत प्रत्येकजण काम नाही करू शकत. किंवा बाकीच्या सर्व्हिस सेक्टर बघितलात, फर्निचर बघितलात, कार्पेंटरी बघितलात, पेंटिंग बघितलात, सगळेच जण पेंटिंग नाही करू शकत. त्यामुळे आहे ना 70% लोक, आपली भारतातली लोक, एवढी मोठी लोकसंख्या शेतात कामाला जाते. शेतातल्या गोष्टी त्यांना एम्प्लॉयमेंट पण देतात आणि त्यांनी शेतात तयार केलेलं अन्न आपल्याला खायला पण मिळतं. जर भारत क्रूड ऑइल इम्पोर्ट करतोय, जर का भारत इम्पोर्ट करतोय टेक्निकल गोष्टी, डिफेन्सच्या गोष्टी आणि त्याच्यात एक भर पडली, अन्न पण आपण इम्पोर्ट करत असू, लक्षात ठेवा भारताचं गंगाजळी परके गंगाजळी राहणारच नाही. भारतात पैसा उरणारच नाही. कर्जात भारत आहे, तो अजून कर्जात जाईल, रसा तळाला जाईल. त्यामुळे ॲग्रिकल्चर सेक्टर इज लिटरली बॅकबोन फॉर कंट्री लाईक अस, ज्यांच्याकडे मोक्कार प्रोडक्टिव्ह जमीन आहे, मोक्कार पाणी आहे आणि आपण ते करू शकतो. चायना बघितलात तर 70% चायना वाळवंट आहे. ऑस्ट्रेलिया खंड बघितलात तर तो 70-80% वाळवंटच आहे, 20%च फक्त उपजाऊ आहे. जपान बघितलात तर 80% जपान जंगलच आहे, 20%-15% जपानात माणसं राहतात. असं भारत नाहीये. भारतात हार्डली 20-30% गोष्टी राहण्या अयोग्य आहेत आणि 70% गोष्टी राहणे आणि शेती करण्याच्या योग्य आहेत. त्यामुळे ॲग्रिकल्चर इज अवर बॅकबोन. हे मी तुम्हाला बेसिक सांगितलं, मी सांगू शकतो कारण त्याच्यावर माझा अधिकार आहे, माझं शिक्षण त्याच्यातलं आहे, हे तुम्ही समजून घ्यावं यासाठी मी तुम्हाला सांगितलं. ॲग्रिकल्चर आणि त्याचे स्टॉक हे आपण इथून पुढे बघणार आहोत. तुम्हाला बॅकबोन सांगितला, ह्याचं कारण सांगितलं आणि फ्युचरसुद्धा सांगितलं. ह्याच्यातलं स्टॉक बाय लागायला गेलात तर सीड कंपनी कावेरी आहे, बायर क्रॉप सायन्स आहे, बायरमध्ये सगळंच आहे, फवारण्याचे तुमची औषधं वगैरे सगळं. धानुका ॲग्रोटेक आहे, बॉम्बे बुर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन आहे. अजून काय बघितलं तुम्ही? कोरोमंडल या खताची कंपनी, UPL खूप फेमस, PI इंडस्ट्री, जैन इरिगेशन, ही इरिगेशनची सिस्टीम आहे, हे ॲग्रिकल्चर टेकमध्ये काम करते. इरिगेशन इज द बेस्ट थिंग, तो तर बॅकबोन आहेच, काय सांगायची गरज नाही आपल्याला. त्याच्यानंतर हॅरिसन्स आहे, ॲग्रीटेक इंडिया आहे, JK ॲग्री जेनेटिक्स आहेत, जेनेटिक्समध्ये काम करणारं सीड्स आणि डेव्हलपमेंटसाठीचं. सुमितो आहे. अजून काय आहेत? गुजरात अंबुजा एक्सपोर्ट लिमिटेड आहे, BU, JK ॲग्री, वेंकीज आपलं वरचं, अशा बऱ्याच कंपन्या आहेत. ओके, तर सुरुवात करतोय आपण कोरोमंडलपासून. कोरोमंडल काय आहे?